तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अयोध्या एअरपोर्ट दर्शन, अयोध्या मंदिर एरिया दर्शन, हनुमानगड मंदिर दर्शन, अयोध्याचे सुशोभित असे रस्ते, पूल आणि चांगला असा रस्त्यावर केलेला कमान काम आणि लता मंगेशकर चौक, शरयू नदी आरती, राम की पैरी येथील रामायणचे चांगले असे क्षण आणि लाइटनिंग शो. तर चला सुरू करूया. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या फर्स्ट ब्लॉग मध्ये, कोऱ्या करकरीत ताजा टवटवीत ब्लॉग मध्ये. तर आपण चाललेलो आहोत अयोध्या. जय श्रीराम. तर भाऊ येतोय आम्हाला एअरपोर्ट जवळ सोडायला. दादा आणि सानू चाललेले आहेत स्कूलला. जय श्रीराम. बाय बाय सानू. जय श्रीराम. तर आपण पोहोचलेलो आहोत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. समोर तुम्ही बघू शकता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि चेक इन करताना थोडी स्टाईल मारून घेतली मी पण. आणि चला जाऊया, आपला प्लेन पार्क झालेला आहे. आणि फायनली आपला प्लेन टेक ऑफ झालेला आहे. आणि टाइम वेस्ट न करता आपण लगेच पोहोचलेलो आहोत अयोध्याला. तुम्ही बघू शकता आमची टीम. आणि तेव्हाच मी करतोय NMT वाल्याने उरणमधनं NMT बंद का केली. तर NMT पोचलेली आहे अयोध्या एअरपोर्टला. जस्ट चौकी. आणि तुम्ही बघू शकता प्लेनचा नजारा बाहेरून. आणि NMT बोलल्यावर तुम्हाला तर माहितीच असेल, नेहमी फुल. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत महर्षी वाल्मीकि अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर. आपका स्वागत है. जय श्रीराम. आणि तुम्ही बघू शकता एअरपोर्टलाच एवढी गर्दी आहे, तर आतमध्ये रस्त्यावर आणि दर्शनासाठी किती गर्दी असेल त्याचा तुम्ही अंदाजा लावलाच असेल. समोर सुशोभित असे चित्र काढलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि हा बाहेर जातानाचा एरिया. इथे पण चांगला असा चित्रकाम केलेलं आहे. पूर्ण रामायणचे सीन आहेत इथे. हनुमानजी बसलेले आहेत शेपटीवर. आणि बरेच काही सीन आहेत इथे. आणि तुम्ही बघू शकता अयोध्या एअरपोर्ट बाहेरून सेम मंदिर टाइप फिलिंग. पूर्ण मंदिर टाइप दिसत आहे अयोध्या एअरपोर्ट. तर चला मित्रांनो, आपण चाललेलो आहोत अयोध्याला. बोला जय श्रीराम. आणि आपण चाललेलो आहोत एअरपोर्ट टू अयोध्या बस मध्ये. तुम्ही बघू शकता बॅनर लागलेले अयोध्या नावाचे. आणि अजून एक मोठा असा बॅनर, अयोध्या सिटी ऑफ रामा. आणि हनुमानजीचे दर्शन झालेले आहे. जय हनुमान. आणि तुम्ही बघू शकता अयोध्याचा ब्रिज आहे हा. चांगला असं चित्रकाम केलेलं आहे त्याच्यावर. पुन्हा एकदा रामायणाचे काही सीन. मस्त असं नक्षीकाम केलेलं आहे, चित्रकाम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. रामजी आणि सीता माताचा तुम्ही चांगला असा चित्र पाहू शकता इथे. आणि फायनली आपण आलेलो आहोत अयोध्या चौकला. इथून अयोध्या सुरू होते. ही जे समोर बिल्डिंग दिसत आहे ती खास पार्किंगची बिल्डिंग आहे. तुम्ही तुमच्या 4 व्हीलर इथे पार्क करायच्या आहेत. याच्या पुढे तुमच्या 4 व्हीलर जाऊ शकणार नाहीत. इथून त्यांच्या प्रायव्हेट इलेक्ट्रिक रिक्षा जातात पुढे. हॅलो गाईज, आपण पोहोचलेलो आहोत अयोध्या. आणि पुन्हा एकदा फेमस अयोध्याची रिक्षा.
एक रिक्षा भरली पूर्ण आमच्या लगेजमध्ये. मस्त क्यूट क्यूट रिक्षा आहे तिकडे. चलो, ही आहे इलेक्ट्रिक रिक्षा. आणि जे समोर टेंट लागलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. इथे फक्त VIP लोक राहतात. जेव्हा हिरो हिरोईन्स येतात तेव्हा इथे राहतात, कारण इथे एकदम 5 स्टार सारखी सोय आहे. आणि साईडला तुम्ही बघू शकता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. लवकरात लवकर संपणार आहे ते. आणि फायनली पोचलेलो आहोत आम्ही आमच्या हॉटेलवर. लगेच तयारी करतो आणि निघूया दर्शनाला. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत आता श्रीराम मंदिर दर्शनासाठी. असं लवकर चला 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 लवकर चला. कुठं जायचं? राम मंदिर मध्ये. मंदिर. चला सवार रेडी आपली. आपण चालू श्रीराम मंदिर. आम्ही रामाच्या भूमीत आलो रे. आणि थोडे पुढे आल्यावर आम्हाला समजलंय की खूप ट्रॅफिक आहे या गल्लीमध्ये पण, म्हणून आम्ही अजून एका वेगळ्या गल्लीमधून चाललेलो आहोत. फुल गल्ल्या पॅक झालेल्या आहेत ट्रॅफिकमध्ये. आणि समोर तुम्ही बघू शकता मस्त असं कमान केलेली आहे रोडवर. चांगलं असं नक्षीकाम मूर्तिकाम केलेलं आहे त्याच्यावर. जय श्रीराम. चला चला क्रॉस व्हा. आणि गाईज आम्ही पोचलेलो आहोत हनुमानगडी टेम्पल एरियामध्ये. आणि समोर बघू शकता तुम्ही हनुमानगडी टेम्पल. भरपूर गर्दी आहे इथे. जय हनुमान. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत अयोध्या टेम्पल रोडवर. इथून फक्त 100 ते 200 मीटरवर मंदिर आहे. ह्या रस्त्याचे काम आत्ताच केलेले आहे. इथे आधी घरं वगैरे असायची, ती तोडून एकदम असा चांगला असा एरिया बनवलेला आहे. भरपूर गर्दी आहे इथे. आणि समोर तुम्हाला दिसतच असेल बोर्ड लावलेला आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र. तिथून आपल्याला टर्न मारायची आहे. तिथून मंदिर एरिया स्टार्ट होतो. आणि समोर तुम्ही बघू शकता ते 2 कॉरिडॉर लावलेले आहेत. इथून जाण्याचा आणि येण्याचा रस्ता आहे. तर चला जाऊया पुढे हळूहळू. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे लॉकर एरिया. आणि याच्याच लेफ्ट साईडला आहे शू रॅक, शूज ठेवण्यासाठी. तर आम्ही चप्पल ठेवून आलेलो आहोत आताच आणि इथे लॉकर एरियामध्ये आलेलो आहोत. आणि हे लॉकर्स आहेत. आम्ही 7 नंबरच्या लॉकरमध्ये ठेवलेले आहेत आमचे मोबाईल वगैरे. आणि तुम्ही मोबाईल इथे जमा केले की अपोजिट एंडलाच 7 नंबरलाच तुम्हाला ते रिटर्न भेटणार आहेत. जय श्रीराम. भरपूर गर्दी होती तरीसुद्धा आमचं दर्शन अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये झालेलं आहे. इथे तुम्हाला एक टीप देऊ इच्छितो की 4 लाईन्स आहेत, तर तुम्ही मधल्या लाईनमध्ये उभे राहा. कारण जर तुम्ही मधल्या लाईनमध्ये उभे राहिलात तुम्हाला स्टार्टिंगपासून श्रीराम देवांचे दर्शन होत राहील. धन्यवाद. तर समोर तुम्ही बघू शकता हा गेट आहे, जो एंट्री गेटही सेम आहे आणि एक्झिट गेटही सेम आहे. चांगला असा गेट बनवलेला आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत हनुमानगडी दर्शनासाठी. मगाशच्यापेक्षा आता गर्दी जरा कमी झालेली आहे, कारण जरा रात्र झालेली आहे. हे आहे हनुमानगडी टेम्पल. तर तुम्हाला इथे सुद्धा एक टीप देऊ इच्छितो. एक समोरून लाईन जाते, एक राईट साईडहून लाईन जाते. तर तुम्ही राईट साईडच्या लाईनला राहा, तरच तुम्हाला मुख्य दर्शन होईल.
या समोरच्या लाईनमध्ये राहिलं तर तुम्हाला दर्शन चांगलं असं दिसणार नाही, तर तुम्हाला दर्शन साईडहून दिसेल. तर म्हणून मी सांगू इच्छितो की तुम्ही राईट साईडने राहा तर तुम्हाला मुख्य दर्शन मिळेल. जय हनुमान, जय श्री. आणि हनुमानगढी टेम्पलमध्ये एक गोष्ट चांगली बघायला भेटली की तुम्ही नेलेला प्रसाद ते स्वतः हनुमानजीला अर्पण करतात. समोर असा चांगला असा नजारा तुम्ही बघू शकता. मस्त बांधकाम केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता रस्त्याच्या बाजूला मस्त असा चित्रकाम नक्षीकाम केलेलं आहे. रामायणचे क्षण इथे रेखाटलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता लता मंगेशकर चौक, आणि लता दीदींच्या आठवणीमध्ये बनवलेला हा चौक तुम्ही बघू शकता. इथूनच राईट साईडला गेलो की 5 मिनिटावर आहे आपली शरयू नदी आरती. ही आरती अंदाजे 7:30 ते 8 या दरम्यान होत असते, तर तुम्ही टायमिंग बघून इथे येऊ शकता. आरती झाल्यावर कुहूला आम्ही एक दिवा सोडायला आणलाय नदीमध्ये. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत राम की पेरीला. तुम्ही समोर पाहू शकता रामायणचे काही क्षण लावलेले आहेत. तर हे रामायणचे क्षण आणि लाइटनिंग शो ह्याचा 7 ते 8 मध्ये शो असतो, आणि तिकडे शरयू नदी आरती सुद्धा ह्याच टायमिंगला असते. तर टाईम मॅच करून तुम्हाला इकडे यायला लागेल. नाहीतर मी सजेस्ट करीन की तुम्ही 2 दिवस आलात अयोध्याला तर एकदम बेस्ट, कारण त्यामध्ये तुमचे स्पॉटही वाढू शकतात. दशरथजींचा महल आहे किंवा हनुमानजींची गुफा आहे, अजून 2-3 स्पॉट आहेत. अयोध्या रेल्वे स्टेशनसुद्धा आहे पाहण्यासारखा. तर असे जर तुम्ही 1 दिवस एक्स्ट्रा केलात तर तुमचे अजून खूप सारे स्पॉट बघून होऊ शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. जय हनुमान, जय श्रीराम.